अंतरा भाग 3. साहिलला सगळं कळूनही तो काहीच करू शकत नव्हता. त्याच्यावर उपाय म्हणून तोही अंतराशी प्रेमाने वागू लागला. त्याच्या मनात असलेल्या तिच्याविषयीचे दोष बाजूला सारून तिच्याशी सख्ख्या मुलीप्रमाणे वागू लागला. याचाच परिणाम म्हणून की काय, ह्या वेळेस जेव्हा ते दोघे एक होऊ लागले दरवेळीप्रमाणे अंतराने त्यांना डिस्टर्ब केले नाही. जवळजवळ 2 महिन्यांनी ते एक झाले. इकडे रूममध्ये अंतरा, काय झालं माई, तू कशाला रडतेस? काही नाही ग, म्हणून प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवून तो साया डोळ्यातले आलेले अश्रू पुसू लागला. साहिल खूप दिवसानंतर आज शांतपणे झोपला. जणू काही त्याच्या मनावर असलेले इतक्या दिवसाचं दडपण दूर झालं. सकाळी उठल्यावर बघतो तर काय, शैली ऑफिसला जायला तयार होत होती. अगं हे काय, तुला तर अजून जॉईन व्हायला 1 महिना बाकी आहे. मी आज सुट्टी टाकायचा विचार केला आणि तू ऑफिसला चालली. सगळं रोमॅन्टिक मूड खराब करतेस तू. शैली हसत, का काल मन नाही भरलं तुझं? त्याचा उतरलेला चेहरा बघून, येते रे लवकर. DGP सरांचा फोन आला होता, काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणतात. हो IPS मॅडम, आता तुम्हाला थांबवणारा मी कोण? पुरी झाली हां तुझी मस्करी. येते मी लवकर. अंतरा स्कूलला गेली आहे. तिला रिसीव्ह करून घेशील? तिला हात पाय धुवून जेवायला देशील? अगं हो करेन मी, बरोबर माझी मुलगी आहे ती. त्याची ही चाललेली मस्करी तेथे असलेले तो साया बघत होता. पण तिच्या चेहऱ्यावर राग ऐवजी समाधान झळकत होते. आतापर्यंत तरी त्या सायाने त्यांना कोणताच त्रास दिला नव्हता, किंवा ती तेथे उपस्थित आहे हे सुद्धा त्यांना कळू दिले नाही. कोण होता तो साया? काय चाललं होतं तिच्या मनात? शैली आणि साहिलला कळेल का तिच्याबद्दल, आणि का ती अंतराबरोबर तेथे आली? शैली बाहेर जात जात, अरे हो, अंतरा आज उशिरा येणार. तिची स्कूल पिकनिक आहे आज. येईल 3 वाजेपर्यंत. तू लक्ष देशील? अगं हो करेन मी, सर्व व्यवस्थित. जा तू आणि लवकर ये. त्याच दिवशी साधारण 1:30 वाजता साहिलचा फोन वाजला आणि तो घाईघाईत बाहेर जायला निघाला. त्याच्या चेहऱ्यावरून तो घाबरलेला दिसत होता. त्याचा चेहऱ्यावरची भीती बघून तेथे असलेला तो साया सुद्धा घाबरला. वाऱ्याच्या वेगाने ती अंतराच्या पिकनिकच्या जागी पोचली. समोरच्या दृश्य बघून ती जर जिवंत असती तर नक्कीच हार्ट अटॅकने मेली असती. अंतरा पहाडीवरून घसरून एका झाडाला अटकली होती. तिचा फ्रॉक झाडाच्या एका खुट्ट्याला अडकला होता आणि हातपाय हवेत तरंगत होते. ते दृश्य बघून त्या सायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने धावतच जाऊन फ्रॉक अडकलेल्या फांदीला पकडून ठेवले. ती एक आत्मा असली तरी तिच्या शक्ती लिमिटेड होत्या. तिने खूप प्रयत्न करूनही अंतराला उचलून वरती आणू शकली नाही. इतक्यात तिला कोणीतरी धावत येत असल्याचा आवाज आला.
वाऱ्याच्या वेगाने ती व्यक्ती झरझर ती पहाडी उतरून झाडावर चढली. मोठ्या शिताफीने आपले पाय झाडाचा फांदीला अडकवून खालच्या फांदीला झुलत असलेली अंतराला पकडले. तेथे उपस्थित असलेले सगळे हा वाचून त्या व्यक्तीकडे पाहत होते. तो साया सुद्धा तिच्याकडे अवाक होऊन बघत होता. जेथे ती एक भूत असून काही करू शकत नव्हती, तेथे ती जिवंत व्यक्ती स्वतःचा जीवाचा विचार न करता अंतराला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पाय वरती आणि खाली वाकून अंतराला पकडल्यामुळे तिला घेऊन परत फांदीला पकडणं त्या व्यक्तीला जमत नव्हतं. अंतराला तर तिने पकडलं, पण सुखरूप पोहोचवणं अवघड होतं. त्या व्यक्तीने एकदा खाली बघितलं. खाली नदी होती. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्या व्यक्तीने आपली झाडाची पकड ढिली केली आणि अंतराला घेऊन पाण्यात उडी टाकली. अंतरा एक जोरदार किंकाळी हवेत गुंजली. त्याच वेगाने तो साया पाण्याकडे धावला. साहिल ही तेथे पोहोचला. आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक उपस्थित असलेल्या अंतराच्या क्लास टीचरने त्यांना सांगितलं. साहिलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शैलीला कसं सांगणार मी? तो खाली बसून गुडघ्यात डोके टाकून रडू लागला. 5 ते 10 मिनिटात त्याला किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. काय झालं म्हणून त्याने मान वर करून बघितले. त्याला समोरून चिंब पाण्याने भिजलेली, चिखलाने माखलेली शैली येताना दिसली. हो, आपली IPS शैली. तिला अंतरा पडल्याचा फोन येताच ती धावतच तिच्याकडे आली. सुदैवाने ती पिकनिक पॉईंटच्या 15 ते 20 मीटर अंतरावरच होती. दोन्ही हातामध्ये अंतराला पकडून ती येत होती. पहाडी चढून आल्याने ती मातीने भरली होती. तेथे उपस्थित असलेल्या ॲम्ब्युलन्सकडे ती धावत गेली. डॉक्टरांनी अंतराला चेक केले. तिची हार्टबीट बंद पडली होती. शरीर थंडगार, शरीराची काही हालचाल नाही. त्याचा चेहरा उतरला. त्यांनी खाल मानेनेच "आय एम सॉरी मॅडम." शैली 2 सेकंद चूप राहिली. "मी आहे तर ती पण आहे." डॉक्टर डोळ्यात आसू तरळले. "तुम्ही पुन्हा एकदा चेक करा." तिच्या बोलण्यातल्या आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून डॉक्टरांनी पुन्हा प्रयत्न केले. तिच्या हातापायाला रब करून, छातीला हलका हाताने प्रेस करून. हलके. काही मिनिटांनी अंतराचा हुंदका ऐकू आला. "हुफ." सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. शैलीने अंतराला कवटाळले. अंतरासुद्धा आई म्हणून तिला घट्ट बिलगली. हा दोघींच्या जीवनातला सुखद क्षण होता. शैलीला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तिला तिची मुलगी अशी पद्धतीने मिळेल. तेथे चाललेला तो आनंद मेळावा दुरूनच तो साया बघत होता. तिच्याही डोळ्यात पाणी आलं. शेवटी त्या अनाथ मुलीला आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करणारा कोणीतरी मिळाला याचा आनंद होता. दोघेही मायाले की हातात हात घालून घराकडे परतल्या. त्यांच्यासोबत होता त्यांचा बाबा. एकदम परिपूर्ण
असं हॅपी कुटुंब. त्या सायाच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. कदाचित तिच्या मनातील इच्छा पूर्ण झाली असेल. ती देवाकडे आपल्या परतीची वाट मागू लागली. पण नाही, ती अजूनही तेथेच होती. अशी कोणती गोष्ट होती जी तिला या पृथ्वीतलावर रोखून होती? ती सुद्धा त्याच्या मागे मागे निघाली. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.